सुकाळीच्या ती जमीन, तिथली माती, त्यावरची धूळ सुद्धा माझ्या राजाच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. तिला पवित्र करायला लागशील तर जिथं उभास तिथंच चित्ता गाडेन आणि मगच प्रतापराव नाव लावेन. ज्ञानातून उसळेल जेव्हा माझ्या तलवारीची पातळ, छाटून टाकेल स्वराज्यावर उठलेला हरेक हात. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक झालो तेव्हाची गोष्ट आहे. खरं तर माझ्या थोरल्या बंधूला प्राध्यापक व्हायचं होतं, पण काही घरगुती अडचणीमुळे त्यांना होता आलं नाही आहे. आणि मग त्यांनी त्यांचं स्वप्न मला प्राध्यापक करून थोडंसं साकार केलं. मी MA BEd झालो आणि एका माध्यमिक शाळेवर लागलो, पण तिथं थांबून माझ्या थोरल्या बंधूंना चैन पडत नव्हती. म्हणून त्यांनी दुसऱ्या वर्षी तालुक्यातील एका महाविद्यालयात मराठीची जागा मिळाल्यानंतर माझा अर्ज त्यानेच केला, माझी सही घेतली आणि अर्ज केला आणि तिथं माझी निवड झाली. निवड झाल्यानंतर पहिलाच तास घेण्याचं भाग्य मला लाभलं. इयत्ता 11वीचा वर्ग, 10वीतून 11वीत आलेली मुलं वर्गात गेलो. हाय हॅलो, मी अमुक अमुक, कोपऱ्यातून आवाज पुढं आला, पुढचं सांगा. मी थोडंसं माझ्या बंधूंच्याकडनं वर्गात कसं इम्प्रेशन पाडायचं हे शिकून घेतलं होतं आणि MA BEd असल्यामुळं मला त्याची थोडी कल्पना होती. ज्या मुलानं आवाज काढला त्याला बरोबर हेरलं आणि म्हटलं, हे उभा राहा, पहिल्याच घासाला टापरून खडा नको, म्हणून मी शांत आहे, बाहेर जा आणि नळावरनं तोंड साफ करून ये. तो बिचारा गपचूप गेला, परत आला. मी त्यांना म्हटलं की एक लक्षात घ्या, ह्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकता, हे कॉलेज कुणाचं आहे? एका स्वातंत्र्य सैनिकानं दारोदारी भीक मागून उभारलेले हे कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये आपण शिकता आहात याचं भान तुम्हाला नेहमी असलं पाहिजे. आज स्वातंत्र्य मिळवताना त्या स्वातंत्र्य सैनिकांनी काय केलं आहे याची जाणीव तुम्हाला नाही आहे. पण उपाशी राहून प्रपंचावर, घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं. तुम्ही चांगलं शिकावं, मोठं व्हावं म्हणून त्यांनी ही कॉलेजं काढली आणि या कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्हाला हे जर उद्योग सुचत असतील, हे बरोबर नाही. कलकल केव्हाच थांबली होती, वर्ग गंभीर झाला होता, शांत होता. म्हटलं, मास्टरजी आता सुटा, डरकाळ्या मारणारे वाघ, सिंह आता ताब्यात आले आहेत. कुसुमाग्रजांची कविता मला शिकवायची होती. कवितेचं नाव होतं साथ. एका मराठी कवीला, लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं होतं आणि ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेल्या एका वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांची कविता होती. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांची सलगी देणी कैसे असे. वर्गाची समाधी लागली. एक एक सवंगडी जीवाभावाचा स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेतलेला सेनापती प्रतापराव गुजर, त्याच जातीकुळीचे. शिरवळ गावाजवळ दगाबाज बहलखान हाती सापडला. गयावाया करीत प्राणाची भीक मागितली. निद्र्या छातीच्या या मर्द मराठ्यानं मोठ्या दिलानं माफ केलं. गरळ ओकणारी ही सापाची अवला तुम्ही तिथंच ठेचायला हवी होती. असं केल्यानं कसं टिकेल? महाराजांनी कान उघडणी करणारं पत्र लिहिलं. प्रतापराव, तुमच्या अशा करणीनं स्वराज्याचं मला काही खरं दिसत नाही आहे. त्या बहलोल खानाचं काहीतरी करा, तरच आम्हाला तोंड दाखवा. स्वामींना तोंड दाखवायचं नाही तर जगायचं कशाला आणि कुणासाठी? ते कठोर अक्षर शब्द एक त्यातील, जाळीत चालले कणखर ताठर दिलं. माघारी वळणे नाही मराठी शील. कुसुमाग्रजांचे शब्द हे अंगावर रोमांच उठवीत गेले. वर भिवई चढली दात दावती ओठी, छातीवर तुटली पटबंधाची गाठ, म्यान्यात उसळली तलवारीची पाट, वेडात मराठे वीर दौडले सात. मनाशी निश्चय केला, आता माघारी फिरणं नाहीये. रिकिबीत पाय टाकले, पाय झेलले पाहले, पाय झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात मिनिशात, छावणीत शिरले थेट गणी मी कोसळल्या उल्का जळत सात दर्यात. प्रतापराव आणि 6 सरदार
अभिमानाच्या वणव्यात पेटून उठले, शत्रूच्या दर्यावर तुटून पडले, विरून गेले. उमराणीची ही लढाई चिरंजीवी झाली. अजून उमराणीला जा तिथल्या ओढ्यात, त्या स्वराज्य भक्तांच्या रक्तांचा टवक तुम्हाला आढळेल. तिथला वारा तुम्हाला अजूनही तुमच्या कानात सरदारांच्या पराक्रमाची विराणी गुणगुणेल. गोंधळ घालणारे पट्टे शांत झाले, डोळे डबडबलेले, तासाची भेल झाल्यानं भान नाही. मी सटकलो स्टाफरूमकडे. पाठीमागून टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. वर्ग भानावर आला होता. एक वेळ टाचणी पडेल तरी आवाज येईल असा शांत असणारा वर्ग असा टाळ्यांचा कडकडाट करत होता. मनात विचार आला, ठिणगी पडली आहे, अजून जागी आहे. प्रतापराव, भगतसिंग, राजपूत, सुखदेव अजून जिवंत आहेत इथल्या तरुणाईच्या रूपात. हे ओळखलं, मात्र मी ओळखलं. आणि मग म्हटलं आता सुसाट धावायचं, मागं पडायचं नाही आहे. धन्यवाद.